प्रमाणे आपण टाकूयात त्याच्यात पाणी। हे बघा पाणी टाकतो। हे बघा मी पाणी टाकते आणि चांगलं हलवून घ्यायचं। माझी मुलगी पण मला मदत करते। हे बघा हिची तर खूप फेवरेट आहे दाल खिचडी म्हणलं तर तिला खूप आवडती। बघू शकता आणि त्याचप्रमाणे आपण आता त्याच्यात साधी खिचडी मिश्रण करून घेऊया। हे बघा जेवढी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही बनवू शकता, पातळ किंवा घट्ट। आम्हाला तर पातळच खूप आवडते। हे बघा आणि त्याचप्रमाणे आपण याच्यात बटाटा टाकणार आहोत। हे बघा गाईस हे चीज टाकते मी। खूप कडक झालंय फ्रीजमध्ये असल्यामुळे तसं कापून घ्यायला खूप त्रास होत असतो। हे बघा आणि चवीप्रमाणे मीठ आपण बघू शकतो। तुम्हाला जसं हवं आहे तसं मीठ तुम्ही टाकू शकता। हे बघा ती खूपच पातळ झाली। त्याच्यामध्ये थोडं मिश्रण टाकू खिचडीचं। हे बघा आणि हे गरम गरमच सर्व करायला आणि खायला खूप छान लागतो उत्तम। किंवा गावरान तूप सुद्धा टाकू शकता तुम्ही। गावरान तूप असलं ना तर खूपच छान लागते खिचडी। एकदा नक्की ट्राय करा।